पावसाची सुरुवात झालेली आहे आणि छानपैकी पक्षी हे आजूबाजूला किलबिल करतायत। तर हा आपला संपूर्ण शेताचा परिसर आहे। मस्तपैकी हिरवगार पूर्ण जंगल झालेलं आहे आणि चिमणी खूप छानपैकी वरडत आहे। आता मंडळी सहज फेरफटका मारत आहे मी आता आपल्या परिसरामध्ये, आपला जो काही शेताचा परिसर आहे त्याच्यामध्ये। तर मंडळी काय झालेलं आहे की इथं एक सुकलेलं झाड आहे, त्या झाडाच्या जे खोड आहे त्या खोडामध्ये याच्यामध्ये चिमणीनं एक घरटं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक अंडं घातलेलं आहे। आपल्याला समजा घर बांधायचं झालं तर आपण पहिली जागा निवडतो, मग त्याच्यावरती घर बांधतो, मग वास्तुशांती घालतो आणि मग त्या घरामध्ये राहायला जातो। तसं या मुक्या प्राण्यांचं पक्ष्यांचं नसतं, जिथं सुटेबल जागा घावली तिथे ती आपली त्यांचं घरटं बांधतात आणि तसल्या जागेमध्ये ती राहतात। या झाडात चिमणीनं बघा एक अंडं घातलेलं आहे, ते तिथं जे चमकत आहे अंडे आहे ते बघा, ते अंडं घातलेलं आहे। आता बघायला गेलं हे अंडं आणि हे घरटं एक छोटीशी गोष्ट आहे, पण ही छोटीशी गोष्ट विचार करायला लावणारी आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही मिळून सुद्धा आपण कुठं ना कुठंतरी दुःखी असतो। तसं या पक्ष्या प्राण्यांचं नसतं, ज्या परिस्थितीमध्ये ती राहतात त्या परिस्थितीमध्ये ती खुश असतात, सुखी असतात। शिवाय जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये कसं राहायचं, कसं वाईट परिस्थितीशी लढायचं हे त्यांच्या पिल्लांना वगैरे शिकवतात आणि हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे माणसांना। तर मला असं वाटतं की सगळं काही असून माणूस सुखी राहत नाही, तर जे काही आहे त्याच्यामध्ये जर सुखी राहिलं तर याच्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कुठलीच नाही।